हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद भाग 10. मनोमे वाची प्रतिष्ठितम. वाणी आणि मन एकरूप होऊ देत. आता ऋषी परमात्म्याला दुसरी प्रार्थना करत आहेत की वाणी आणि मन एकरूप होऊ दे. निर्वाणाच्या यात्रेला मन आणि वाणी यांच्यामध्ये समन्वय असणं आवश्यक आहे. तसं नसेल तर निर्वाण यात्रा फलदायी होणार नाही. ती एक नुसतीच भटकंती होईल. यास्तव ऋषी परमात्म्याला विनवीत आहेत की वाणी आणि मन एकरूप होऊ दे. उक्ती आणि कृती यामध्ये समन्वय ताळमेळ असायला पाहिजे. माणसाच्या मनात जसे आणि जे असेल त्यानुसार त्याला अनुसरून माणसाचे बोलणे असायला हवे. परंतु माणूस बाहेरून जसा वागत असतो तसेच त्याला अनुसरून त्याच्या मनात त्यावेळी विचार असतीलच असे नाही. हात जोडून या बसा, आपण आलात याचा आनंद झाला असं सांगणारा मनामध्ये कशाला इथे कडमडलाय, लवकर येथून टळा आता असेही म्हणत असेल. सार्वजनिक उत्सवाला वर्गणी देणारा वरवर शांत असला तरी तो आतून लाखोली देत असतो. ती वर्गणी गोळा करणारा हे ओळखून असतो. तोही असंच काहीतरी त्याच्या मनात म्हणत असतो. त्याला वर्गणी मिळवण्याशी कर्तव्य असते. वाणी जनात चालू नसली तरी मनात चालू असते. याचा थांग पत्ता लागायची सोय नसते. परंतु याचा परिणाम आत होत असतो, तो मानसिक असतो. त्यामुळे तो लगेच जाणवत नाही इतकेच. अशा वेळी तोंड देखलं वागणारा निश्चितच समोरच्याची फसवणूक करत असतो, यात काही शंकाच नाही. परंतु त्याहीपेक्षा तो स्वतःचीच जास्त फसवणूक करत असतो. आपण मनाविरुद्ध वागलो याची बोच त्याला आत चलत असते. याचा त्याला मनात खूप त्रास होतो. हा त्रास तो घरात याविषयी काहीतरी बोलून व्यक्त करतो. स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याला याचे क्लेश सहन करावेच लागतात. वाणी दुधारी शस्त्र आहे. बोलून एखाद्याला मानसन्मान देता येतो, शांत करता येतं, समजावता येतं, प्रोत्साहित करता येतं. याचबरोबर बोलून एखाद्याचा अपमान करता येतो, निरुत्साही करता येतं, भडकवता येतं. परंतु वाणीचा योग्य तोच वापर केला जावा. वाणीने विधायक कार्य घडावं. यास्तव वाणी आणि मन यांचा समन्वय व्हावा. समन्वय हवा. मनात जे असेल तेच वाणीने बोललं जावं. एवढ्यासाठी मनात आलेले विचार असेच असावे की ते वाणीने उच्चारता यायला अडचण नसावी. त्यातून अशी परिस्थिती आली तर मौन राहायला शिकावे. अनावश्यक बोलण्याने प्रमाद घडतात. मनात नसलेले चटकन बोलले जाते. सतत बोलत राहण्याच्या घातक सवयीने विचार न करता गप्प बसता न आल्यामुळे काहीतरी विषय चालू ठेवण्यासाठी विनाकारण बोललं जातं. विचाराच्या आधी उक्ती होते. आपण भलतेच जे बोलू नये असे बोलून जातो. अति बोलण्याच्या सवयीचा हा दुष्परिणाम असतो. त्यामुळे समोरचा नाराज होतो. मग त्याला मी हे असं बोललो हे खरं नाही, खरं आहे. मग त्याला मी हे असं बोललो हे खरं आहे, पण माझ्या मनात तसं नव्हतं असं सांगायची वेळ येते. याचे जसे समोरच्या व्यक्तीला क्लेश होतात तसेच किंबहुना जरा जास्तच आपल्याला क्लेश होतात. पंच ज्ञानेंद्रियांनी ग्रहण केलेले ज्ञान बुद्धीकडून विवरण करून त्यावर आत्मभावनेने मनाचा विचार व्हावा. कृतीचा अभ्यास करावा. मगच आणि तेही गरज असल्यासच पंचकर्मेंद्रियांकडून त्यावर कृती करावी. शक्यतो शांत मौन असावे. यामुळे आपली ऊर्जा वाचते, अंगात शक्ती टिकून राहते. ती दीर्घारोग्य जीवन जगायला उपयोगी होते. निर्वाण यात्रेला उपयुक्त होते.
वाणी आणि मन एकरूप झाल्याने ती एकमेकांवर नियंत्रण ठेवायला उपयुक्त ठरतात. कारण समयोचित तेच बोललं गेलं पाहिजे, वागलं गेलं पाहिजे. विनाकारण मनात विचारच येऊ नयेत आणि विचारांशिवाय बोललं जाऊ नये. 3 माकडांचा बोध सतत ध्यानात ठेवावा. जेव्हा पाहिजे तेव्हाच आणि तेवढेच पाहावे. जेव्हा ऐकायला पाहिजे तेव्हा तेवढेच ऐकावे. जेव्हा बोलायला पाहिजे तेव्हा आणि तेवढेच बोलावे. वाणी आणि मन यांच्या एकरूपामुळे आपण त्या दोहोच्या अतीत जातो, निर्वाण होतो. जीवनाचा निर्भेळ चिर आनंद मिळू लागतो. आयुष्य जगताना झगडा भांडणाचे प्रसंग येत नाहीत. अंगी संयम विवेक सहजच बाळगला जातो. जीवन सुफळ जगले जाते. सदा प्रसन्न राहिल्यामुळे शांतपणे देहत्याग केला जातो. भोगापवर्गता समूळ नाश पावते. निर्वाण अवस्था येते. अंतरात्मा मुक्तात्मा म्हणून देहाबाहेर पडतो. देहत्याग करून परमात्म्यात प्रत जायचा त्याचा मार्ग मोकळा होतो किंवा आवश्यकता वाटल्यास सायुज्यमुक्त होऊन पुन्हा देहधारणा करता येते. एकदा अफलातून नगरीच्या रस्त्यावर मला साळू भेटला. कसा तरी तोल सावरत झोकांड्या खात अडखळत अडखळत चालत समोरून आला. आल्या आल्या त्यांनी मला माझे पाय धरले आणि अडखळत अडखळत बोलायला सुरुवात केली. अडखळत अडखळत चालणे आणि तसेच अडखळत अडखळत बोलणे याचं कारण अगदी उघड होतं. साळूने भरपूर नशा केलेली होती. वास्तविक साळू तसा दारू पिणारा नव्हता. नेहमी सत्संगात दंग असणारा साळू हे असं का करून आला ते मला समजेना. चांगला सन्मार्गाने जाणारा साळू असं का करून आला त्याबद्दल मी त्याला विचारलं. त्यावर साळू म्हणाला, महाराजांच्या. साळूने कान धरले. महाराजांच्या प्रवचनाला गेलो होतो. त्यांनी कृती आणि उक्ती एकच असायला पाहिजे असं सांगितलं. जसं बोलावं तसंच चालावं असं महाराज म्हणाले. त्यांनी नृत्य भक्ती शिकवली. जोरात ओरडून ओरडून नाचता यायला पाहिजे असं महाराज साळूने कान धरले. म्हणाले, त्या प्रवचनाला काळू आला होता. त्यांनी मला बोध केला. बोलावे तसे चालावे त्याची वंदावी पाऊले. असं व्हायचं असेल तर तीर्थ घ्यायला लागतं असं म्हणाला. मग मी आणि काळूने तीर्थ घेतलं. तीर्थ कडू होते. काळू म्हणाला, औषध कडूच असते. याची चव पचवावी तेव्हाच साक्षात्कार होतो. त्या तीर्थाने मला शक्ती आली आणि अडखळत चालता आणि अडखळत बोलता येऊ लागले. खिशातून पाकिट काढून तीर्थाचे पैसे दिले. मग मी ओरडून जोरात नाचायला जोरात उड्डाण केलं तर धाडकन खाली पडलो. पण काळू भला माणूस. त्यांनी मला प्रवचनाच्या मंडपाबाहेर आणून सोडलं. बाहेर आलो तर माझं पाकिट माझ्या खिशात नव्हतं. मग काळूनेच मला थोडे पैसे दिले. काळू भला माणूस. त्यालाच आता गुरु करून रोज तीर्थ घेतो. त्यालाही देतो. दानात पुण्य असतं. आता तुम्हीच मला सांगा की महाराजांनी, साळूनी पुन्हा कान धरले, सांगितल्याप्रमाणे मी जसा बोलतो तसाच चालतो. हे सत्य आहे की नाही? हरिओम.